पुढची बातमी आपण पाहूयात। यूजीसी नीट परीक्षेसंदर्भात आता एनटीएनं मोठा निर्णय घेतलाय। इंग्रजी, कॉमर्स आणि सोशियोलॉजी विषयाची पुन्हा परीक्षा होणार आहे। चौकशी अहवालामध्ये धक्कादायक माहिती उघड झाली। 3 विषयांच्या परीक्षेमध्ये प्रश्नांची पुनरावृत्ती, भाषांतरात देखील चुका होत्या। विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर आता एनटीएनं मोठा निर्णय घेतलेला आहे। देशात युनिव्हर्सिटी आणि महाविद्यालयामध्ये प्राध्यापक होण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी यूजीसी नीट या 2026च्या परीक्षेमध्ये एक अत्यंत महत्त्वाची बातमी आता समोर आलेली आहे। प्रफुल्ल खंदारे आमचे प्रतिनिधी जोडले जात आहेत। या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी प्रफुल्ल। शुभम, अत्यंत मोठी अपडेट या ठिकाणी म्हणावी लागेल। यूजीसी नेटने आपल्या अधिकृत वेबसाईटवर काल एक प्रसिद्धी पत्रक जाहीर केलं। त्यामध्ये सांगितलं की 22 ते 30 जून दरम्यान यूजीसीने तब्बल 87 विषयामध्ये नेटची परीक्षा या ठिकाणी घेतली होती। मात्र परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी या परीक्षेसंदर्भात मोठे आक्षेप नोंदवले होते आणि तक्रारी जी आहे त्या परीक्षार्थ्यांच्या होत्या। त्या तक्रारींची जेव्हा शहानिशा केली तर चौकशी अहवाल समोर आला। त्यामध्ये महत्वाची बाब म्हणजे गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेतील अनेक प्रश्न जे आहे या वर्षी आले असल्याचं त्या चौकशी अहवालामध्ये स्पष्ट झालं। त्याचबरोबर व्याकरणातील देखील अनेक चुका ज्या आहे यामध्ये आढळून आलेल्या आहेत। भाषांतरातील त्रुटी आहेत। त्यामुळे या संपूर्ण त्रुटी लक्षात घेता यूजीसीने इंग्रजी असेल, वाणिज्य असेल आणि समाजशास्त्र असेल या 3 विषयाच्या परीक्षा ज्या आहे ते पुन्हा घेण्याचा निर्णय घेतलेला। इतर ज्या काही परीक्षा आहेत 84 विषयाच्या झालेल्या त्या तशाच असतील। नियोजनाप्रमाणे त्यांचा निकाल जो आहे तो जाहीर केला जाईल। मात्र या 3 विषयाच्या परीक्षेसाठी आता पुन्हा एकदा परीक्षार्थ्यांना परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे। एकंदरीतच आपण पाहतोय की नीट परीक्षेचा घोळ आता सुटला नाही। त्यानंतर नेट परीक्षा जी यूजीसी कंडक्ट करते किंवा घेत असते त्या परीक्षेमध्ये पुन्हा हा मोठा घोळ झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यामुळे या 3 विषयाच्या परीक्षा आता 9 सप्टेंबर आणि 10 सप्टेंबर रोजी होणार आहे। 9 सप्टेंबरला सकाळी इंग्रजी, दुपारी वाणिज्य आणि त्यानंतर 10 सप्टेंबरला समाजशास्त्राचा पेपर जो आहे तो आता होणार आहे। त्यामुळे परीक्षार्थी जे या 3 विषयामध्ये त्यांनी पेपर दिले होते त्यांची डोकेदुखी जी आहे ते वाढल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। यूजीसीने यासोबत इतरही गोष्टी यामध्ये नमूद केलेल्या आहे की परत पुन्हा अर्ज भरण्याची गरज नसेल, पुन्हा फी भरण्याची गरज नसेल। मात्र ह्या सगळ्या गोष्टी होत असताना एक महत्वाची गोष्ट प्रकर्षाने जी समोर येते ते म्हणजे इतकी महत्वाची जी परीक्षा आहे देशातील विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये असिस्टंट प्रोफेसरच्या भरतीसाठी। प्रफुल्ल, अत्यंत महत्त्वाचे अपडेट बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद।